नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे आता प्रतिमा घरी आलेली असते, पण ती सुभेदारांच्या इथेच राहते. कारण तिची स्मृती गेल्यामुळे ती फक्त सायलीबरोबरच कम्फर्टेबल झालेली असते. त्यामुळे इथे सुभेदारांच्या घरी राहण्यासाठी आता पूर्णाजीने रविराज काकांची परवानगीसुद्धा घेतलेली असते. आणि इथे सायली आता प्रतिमा आत्याची अगदी व्यवस्थित काळजी घेते. तर इथे पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका, अश्विन, अस्मिता आणि अर्जुन सगळेजण जाता प्रतिमा आत्याला खूप जास्त जीव लावतात. त्यामुळे ही आपलीच माणसं आहेत असा विश्वास आता प्रतिमा आत्याला बसत चाललेला असतो. आणि त्याचबरोबर सुभेदारांच्या घरामध्ये सगळीकडे प्रतिमाचे फोटोसुद्धा असतात. तेव्हा इथे आता प्रतिमाची खात्री पटत चाललेली असते की ही माझीच माणसं आहेत. त्यामुळे ती आता त्यांच्याबरोबर थोडी थोडी कम्फर्टेबल होत चाललेली असते. आणि इथे सायली तर अगदी आईप्रमाणे तिला जीव लावत असते. तर इथे आता प्रियासुद्धा येऊन जाऊन सुभेदारांच्या इथे असते. ती म्हणत असते की पूर्णाजी, मी इथे राहिली तर चालेल का? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तू येऊन जाऊन इथे राहिलीस तरीसुद्धा चालेल, तुला इथेच राहायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इथे आता प्रिया येऊन जाऊन सुभेदारांच्या इथे राहत असते. पण इथे आता खूप मोठा नागराजच्या आयुष्यामध्ये गोंधळ होतो. जेव्हा इथे नागराज प्रतिमाला भेटायला येतो तेव्हा इथे प्रतिमा सुमनला तर काहीच बोलत नाही, पण नागराजला जेव्हा बघते तेव्हा नागराजला तिच्या हातामध्ये असणारी वस्तू ती फेकून मारते. नागराजला बघितल्यानंतर ती खूपच जास्त घाबरते आणि चवताळते सुद्धा. नागराजला मारण्यासाठी ती त्याच्याजवळ धावून जात असते. तेव्हा इकडे आता नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. प्रतिमा आपल्या हातामध्ये असणारी वस्तू नागराजला फेकून मारते आणि सायलीच्या मागे जाऊन लपून बसते. प्रतिमासुद्धा खूप जास्त घाबरलेली असते. तर इथे सायली, अर्जुन आणि बाकीच्या सगळ्यांना तर प्रश्न पडलेला असतो की प्रतिमा नागराजला बघितल्यानंतर एवढी का घाबरली. तर आता इथे नागराज प्रतिमाला बघण्यासाठी अजिबातच तयार नसतो. तेव्हा इथे सुमन त्याला म्हणत असते की आपण सुद्धा जाऊया, प्रतिमा वहिनींना आपण भेटून येऊया. पण नागराज नकार देत असतो. पण इथे आता रविराज काकांच्या सांगण्यावरून नागराज जाण्यासाठी तयार होतो. पण इथे तिथे गेल्यानंतर नेमकं काय घडतं? रविराज काका नागराजला आपल्याबरोबर घेऊन जातात, पण प्रतिमा खूपच जास्त विचित्र रिॲक्ट करते. त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये येतात. तर नेमकं आता नागराज गेल्यानंतर सुभेदारांच्या घरी काय घडतं हे सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता सगळेजण प्रतिमा आल्यामुळे खुश झालेले असतात. रविराज काका आणि प्रिया दोघेही रात्रीच प्रतिमाला भेटायला घरी येतात. सुभेदारांच्या घरी आल्यानंतर प्रतिमाला बघून रविराज काका खूपच जास्त खुश झालेले असतात. पण इथे सुमन आणि नागराज दोघेही घरी असतात. तेव्हा इथे घरी आल्यानंतर आता सुमन विचारपूस करत असते की प्रतिमा वहिनी कशा आहेत. तेव्हा इथे प्रिया लगेचच म्हणते की काका, तुम्ही सुद्धा जाणार आहात ना माझ्या आईला भेटायला? सुमन काकी तू पण जा. तेव्हा सुमन म्हणत असते की हो, आम्ही दोघेजण उद्या जाऊ. तेव्हा इथे आता सकाळ झाल्यानंतर सुमन म्हणत असते, अहो चला आपण सुद्धा प्रतिमा वहिनींना भेटून येऊया, एवढ्या वर्षानंतर त्या परत आल्यात. तेव्हा नागराज जाण्यासाठी टाळाटाळ करत असतो. त्याला भीती वाटत असते, कारण 22 वर्षापूर्वी त्यानेच त्यांच्या गाडीचं ॲक्सिडेंट करायला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा प्रतिमा जिवंत असते तेव्हा तिथून एक जळकं लाकूड घेऊन त्यानेच प्रतिमाला मारलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रतिमाने स्पष्टपणे नागराजला बघितलेलं असतं आणि म्हणूनच नागराज प्रतिमाला बघण्यासाठी खूपच जास्त घाबरत असतो. त्यानंतर इथे आता रविराज काका म्हणत असतात, काय रे नागराज, प्रतिमा एवढ्या वर्षानंतर परत आली आहे, तुला आनंद झालेला नाही आहे का? तेव्हा इथे नागराज म्हणतो, नाही दादा, असं काय नाही आहे, मला तर खूप आनंद झाला आहे. तेव्हा प्रिया म्हणते, पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही काका, कारण तुम्ही जर खुश झाला असता तर माझ्या आईला बघायला गेला असतात ना. पण आता 2 दिवस झाले तरीसुद्धा तुम्ही बघायला एकदासुद्धा गेला नाहीत. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, अहो असं काय करताय, चला आपण सुद्धा जाऊन येऊया. तेव्हा इथे आता नागराज नाईलाजाने जाण्यास तयार होतो. रविराज काका म्हणतात, चला मी सुद्धा तिकडे जातोय, तुम्हाला यायचं असेल तर माझ्याबरोबरच चला. तेव्हा इथे सगळेजण आता पुन्हा सुभेदारांच्या इथे प्रतिमाला भेटायला येतात. तेव्हा आता सगळेजण घरामध्ये येतात, पण नागराज मात्र बाहेरच आता घुटमळत असतो, कारण तो घाबरलेला असतो. जर प्रतिमाची स्मृती परत आली आणि तिने जर मला ओळखलं आणि जर सगळं सत्य सगळ्यांना सांगून टाकलं तर दादा मला घरामध्ये घेणार नाही. अर्जुन तर मला कायमचं जेलमध्ये पाठवेल आणि दादा संपूर्ण प्रॉपर्टीमधून मला बेदखल करून टाकेल. माझं काय होणार आहे आता काय माहिती.
तेव्हा इथे सगळेजण आता प्रतिमाला भेटायला आतमध्ये येतात. तेव्हा सुमन आल्यानंतर प्रतिमा तिच्याशी सुद्धा अगदी व्यवस्थित भेटते. तिच्याकडे बघून तिला समाधान वाटत असतं. ती सुद्धा तिला ओळखीची वाटत असते. तर इथे सुमनचा साधा स्वभाव प्रतिमाला लगेचच भावतो. इथे प्रतिमा तिच्याकडे सुद्धा प्रेमाने बघत असते आणि सुमनसुद्धा तिच्याकडे बघून खूप इमोशनल होते आणि तिची प्रेमाने विचारपूस करते. तर इकडे प्रतिमा कुणाला ओळखत जरी नसली तरीसुद्धा तिला आपली माणसं कोण आहेत हे बरोबर कळत असतं. तर इकडे प्रिया आता इकडे तिकडे बघायला लागते आणि म्हणते, काका कुठे आहेत? काका अजून आले नाही का? तर इकडे प्रियाला आता नागराजचा पचका करायचा असतो, जेणेकरून नागराज इथून निघून जाईल. म्हणजे प्रॉपर्टीमधला हिस्सा त्याला देता येणार नाही, सगळी प्रॉपर्टी माझ्या घशात जाईल. या कारणाने ती आता नागराजला फसवण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणूनच प्रिया सगळ्यांसमोर, काका कुठे आहेत? नागराज काका आतमध्ये या ना, असं म्हणते. अहो लाजताय की आपलंच घर आहे. तेव्हा आता नागराज आतमध्ये येतो आणि तो प्रतिमाला बघून खूपच जास्त घाबरलेला असतो. प्रतिमासुद्धा नागराजला बघते आणि पूर्णपणे घाबरून जाते. जे काही 20 वर्षांपूर्वी घडलेलं असतं ते सगळं तिच्यासमोर येऊन उभं राहतं. त्यांच्या गाडीचं झालेलं ॲक्सिडेंट, ती मुलगी तन्वी आणि रविराज काका हे सगळे तिच्यासमोर येतात. पण तिला बोलता येत नसतं, कारण तिच्या डोक्यावरती खूप मोठा परिणाम झालेला असतो. तेव्हा ती आता पूर्णपणे घाबरून जाते आणि सायलीच्या मागे जाऊन ती लपून बसते. तिच्या हातामध्ये जी वस्तू लागते ती नागराजच्या दिशेने फेकून मारते. तेव्हा इथे सगळेजण नागराजकडे बघत राहतात. तर इकडे 2 दिवसानंतर आता प्रतिमाला अटॅक आलाय की काय, पॅनिक अटॅक असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रतिमा आता काय झालं? तेव्हा इथे प्रतिमा आता नागराजकडे बोट दाखवत असते आणि ती सायलीच्या मागे लपून बसत असते. तेव्हा इथे नागराज म्हणतो, अगं बहिणी घाबरतेस काय? अगं मी नागराज आहे, तू मला ओळखलं नाहीस का? तेव्हा नागराज म्हणत असतो की वहिनी खूप वर्षानंतर आली आहे ना, कदाचित मी तिला कुणीतरी अनोळखी वाटत असेल. तेव्हा सुमन म्हणते, पण मला तर वहिनी नीट भेटल्या, मग तुम्हाला बघूनच का अशा करायला लागल्यात? तर तुम्हाला घाबरल्या की काय? तेव्हा इथे रविराज काकांना सुद्धा प्रश्न पडतो की आम्हाला सुद्धा प्रतिमा अगदी व्यवस्थित भेटली, म्हणजे जरी ओळखत नसली तरीसुद्धा तिने असं रिॲक्ट नाही केलं. तेव्हा इथे आता नागराज पूर्णपणे आपल्याच प्लॅनमध्ये फसत चाललेला असतो. तेव्हा त्याला वाटत असतं, आता प्रतिमा काही बोलते की काय, की मीच त्यांचं ॲक्सिडेंट करायला लावलं होतं, मीच त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इथे प्रतिमा घाबरते. सायली म्हणते की नागराज काका, मला असं वाटतंय तुम्हाला ओळखलेलं नाही आहे, मला वाटते आत्यांनी. तेव्हा इथे सायली म्हणते, चला आता आपण रूममध्ये जाऊया. तेव्हा इथे सायली प्रतिमाला घेऊन आता रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर प्रतिमाने सायलीचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही विचारात पडलेले असतात. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, प्रतिमा आत्या आपल्याजवळ व्यवस्थित वागतात, म्हणजे जरी त्या बोलत नसल्या तरीसुद्धा व्यवस्थित बोलते ना, मग नागराज काकाला बघूनच तिने असं रिॲक्ट का केलं? तेव्हा इथे सगळ्यांचाच प्रश्न आता मनामध्ये उभा राहिलेला असतो की नक्की असं काय घडलं असेल की नागराजलाच फक्त प्रतिमा घाबरली. तर इथे आता प्रतिमाने सुद्धा अगदी तिच्या हाताला जी वस्तू मिळालेली असते ती नागराजला फेकून मारलेली असते. त्यामुळे नागराजच्या डोक्याला खूपच जास्त दुखापत झालेली असते. तरीसुद्धा तो म्हणतो की ठीक आहे, वहिनीला राग आला असेल म्हणूनच तिने मारला, ती आजारी आहे ना, मला काहीच वाटलं नाही. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, अहो पण जोरात लागलं आहे तुम्हाला, मला असं वाटतंय ना वहिनीने तुम्हाला ओळखलं नसेल. तेव्हा इथे आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की नेमकं असं काय घडलं असेल की प्रतिमा हिने फक्त नागराजलाच धडा शिकवलेला आहे. तर इथे प्रतिमाने आता नाईलाजास्तव का होईना पण चांगली शिक्षा ही नागराजला दिलेली असते. तिला जरी काही आठवत नसलं तरीसुद्धा तिला हे कळलेलं असतं की खरा गुन्हेगार हा नागराज आहे आणि म्हणूनच प्रतिमाने नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते.